नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज 2 जून 2026 अर्थात अ, खरीप हंगामाचा दुसरा दिवस. आणि मित्रांनो, आज माझा वाढदिवस. आपल्या या बळीवंश हवामान चळवळीतील अनेक मित्रांनी शुभेच्छांचा भरभरून वर्षाव केला आणि त्या शुभेच्छांचा वर्षाव मी कधीही विसरू शकणार नाही. ज्या पद्धतीने माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला, त्या पद्धतीने महाराष्ट्रावर पाऊस व्हावा, पावसाचा वर्षाव व्हावा, अशीच आपण पांडुरंग चरणी, आई जगदंबे चरणी प्रार्थना करूया. मित्रांनो, माझे आप्तेष्ट नातेवाईक, मित्र परिवार यांनी प्रत्यक्ष भेटून, फोन करून, फोनद्वारे महाराष्ट्रातल्या शेकडो लोकांनी मित्रांनो माझे स्टेटस ठेवले. त्याचबरोबर शुभेच्छांचा मनातून वर्षाव केला. खरोखरच या तुमच्या शुभेच्छामुळे मी भारावून गेलो आणि मला एक काम करण्यासाठी नवीन ऊर्जा या ठिकाणी मिळाली. मित्रांनो, मी आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला वचनबद्ध करतो की माझं हवामान चळवळीचं काम मी सातत्याने आणि अविरतपणे ₹1 न घेता हे चालू ठेवणार आहे. तुम्हाला दर्जेदार व्हिडिओ आणि तेवढ्याच ताकदीचा हवामान अंदाज माझ्याकडून प्राप्त होईल याची गॅरंटी मी या ठिकाणी देतो. याचं कारण मित्रांनो, कामाचा 30 वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. भले माझ्याकडे तंत्रज्ञान कमी असेल, परंतु कामाचा अनुभव आणि सर्व गोष्टी पाहता एक दर्जेदार हवामान अंदाज तुम्हाला व्यक्त करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, ही मी माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला ग्वाही देतो. खरोखरच मित्रांनो, तुमचं प्रेम हे पैशापेक्षा अनमोल आहे. पैसे देऊन प्रेम विकत भेटत नसतं मित्रांनो, याचा प्रचिती मला आज आली. मी माझं कधी चॅनल पेड करणार नाही. सर्व जनतेसाठी, सर्व शेतकऱ्यांसाठी खुले असतील आणि अचूक हवामानाचा वेध घेण्याचा मी सातत्याने प्रयत्न करणार आहे, एवढी ग्वाही तुम्हाला या ठिकाणी देतो. परत एकदा माझ्या सर्व हवामान प्रेमींनी जे मला भरभरून प्रेम दिलं, शुभेच्छांचा वर्षाव केला, त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. असेच तुमचे प्रेम माझ्यावर राहो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मित्रांनो, आज ज्यांच्या नुसत्या येण्याने शेतकऱ्यांचे मन प्रफुल्लित होतात. एक तर मित्रांनो, या भारत भूमीने 8 महिने प्रचंड पावसाविना घालवलेले असतात. त्यात विशेषतः 4 महिने एकदम कोरडे असतात, टेम्परेचर असतं आणि पावसाची आस, मोसमी पावसाची आस ही सर्वांनाच लागलेली असते. मग तो शेतकरी असो, कष्टकरी असो, कामगार असो, नोकरदार असो, अगदी व्यापारी असो, कुठलाही असो, प्रत्येकाला पाऊस असणं आवश्यकता आहे. आणि मोसमी पाऊस हा आपल्या देशाचं अर्थकारण बदलत असतो. म्हणून मित्रांनो, मोसमी पावसाबद्दल नुसते शेतकऱ्यालाच उत्सुकता नाही, तर तमाम भारतीय माणसांना, भारतीय शेतकऱ्यांना त्याची उत्सुकता आहे. त्याची नुसती केरळ म्हणजे एंट्री जरी झाली तर महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या शेतकऱ्यांची मनं ताजीतवानी होतात. मित्रांनो, हा मोसमी पाऊस आपल्या भारतात कधी येणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी घेऊ. मित्रांनो, तत्पूर्वी त्याच्या आपण पूर्व बाजू आणि पश्चिम बाजू या दोन्ही समजून घेऊ. त्यांनी काही प्रगती केली का नाही केली, का हनुमान उडी मारण्यासाठी तो तयार आहे, हे आपल्याला पाहावं लागेल. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे शून्य अक्षवृत्त आहे, याला आपण विषुववृत्त म्हणतो. या ठिकाणच्या ज्या घडामोडी आहेत त्या आपल्या साऊथ वेस्ट मोसमी पावसावर परिणाम करत असतात. आणि या ठिकाणी मित्रांनो, आता वातावरण पॉझिटिव्ह होत आहे. या ठिकाणची जी सर्क्युलेशन होतं, लो प्रेशर, ते उद्यापर्यंत विरून जाणार आहे. आणि मित्रांनो, हे सर्व गोष्टी मोसमी पावसाला भारतात दाखल होण्यासाठी पोषक होत आहेत. मित्रांनो, आपला मोसमी पाऊस श्रीलंकेमधून हनुमान उडी मारण्याच्या तयारीत आहे. घाबरू नका, तुम्ही चिंता करू नका. मित्रांनो, त्याची पूर्व सीमा जी आहे ती पाहू आपण. जवळपास निम्मा बंगालचा उपसागर त्याने व्यापलेला आहे. अंदमान निकोबार बेट समूह सोडून तो
मोठ्या प्रमाणावर ईशान्येकडे जात आहे. ईशान्य भारतात सुद्धा तो त्याच वेळी एंट्री करण्याची शक्यता आहे. या ठिकाणी 20° नॉर्थ अक्षवृत्त आहे आणि त्याच्या थोडसा पुढे जर आपण गेला तर जवळपास 23° नॉर्थ अक्षवृत्त दरम्यान त्याची पूर्व टोक आहे. तर दुसरं टोक जे आहे अरबी समुद्रातलं मित्रांनो, या ठिकाणी 10° नॉर्थ अक्षवृत्त या दरम्यान तो अरबी समुद्रात दाखल झालेला आहे. जवळपास अरबी समुद्राचा भाग सुद्धा त्याने भरपूर व्यापलेला आहे. पश्चिम आणि दक्षिण अरबी समुद्रात त्याने जबरदस्त आपली पकड बसवलेली आहे. लक्षद्वीप बेट समूहाच्या परिसरात त्याने जबरदस्त एंट्री केली. मित्रांनो, याला लक्षद्वीप बेट समूह का म्हटलं जातं लक्षात घ्या. या ठिकाणी 1,00,000 बेटांचा समूह आहे आणि ही सर्व प्रवाळ बेटे आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या भागाला लक्षद्वीप बेट समूह म्हटलं जातं. मोजकेच काही त्या ठिकाणी जमिनीच्या वर आलेले आहेत, फार काही जमिनीच्या वर आलेले या ठिकाणी नाहीत अरेबियन सी मध्ये. मित्रांनो, तो नॉर्थ या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि श्रीलंकेपासून तो आपली जागा सोडायला काही तयार नाही. श्रीलंकेपासून तो मित्रांनो आता हनुमान उडी मारण्याच्या तयारीत आहे. उद्या 3 आणि परवा 4 तो कुठल्या क्षणी आपली हनुमान उडी मारून केरळच्या भूमीत येऊ शकतो अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. आणि जेव्हा मित्रांनो तो केरळमध्ये येईल, निश्चित तेवढ्याच ताकदीने आपल्या राज्यात सुद्धा येईल अशी आशा आपण करायला हरकत नाही. कारण का, तुम्ही सातत्याने सांगितलेलं आहे, जगात 2 समुद्र मोठे आहेत. एक आता इथं दिसत नाही, प्रशांत महासागर, जो पश्चिम आणि पूर्व प्रशांत महासागर त्याला ओळखलं जातं, आणि भारतीय जो साऊथ कडला जो आहे त्याला इंडियन ओशन, ज्याला हिंदी महासागर म्हटलं जातं. हिंदी महासागराचे 2 भाग आहेत मित्रांनो, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र. हे सर्व गोष्टी मित्रांनो भारतासाठी पॉझिटिव्ह असतात आणि जगातला दुसरा मोठा हा समुद्र आहे. त्यामुळे या ठिकाणच्या हालचाली फार महत्वाच्या आहेत. या ठिकाणच्या समुद्राचं सरफेस टेम्परेचर, पृष्ठभागाचं तापमान हे निश्चित भारतीय भूमीसाठी पाऊस पाडण्यासाठी अनुकूल असतं. आणि मित्रांनो, यावर्षी आयोडी ची भूमिका काय आहे यावर आपलं सातत्याने लक्ष असणार आहे. जो आफ्रिका खंडाच्या पूर्वेकडे आयोडीची निर्मिती होत असते, तिथलं उष्ण आणि उबदार पाणी हे निश्चित या ठिकाणी जर तयार झालं तर ते भारतीय भूमीमध्ये पाऊस पाडण्यासाठी परिणाम करत असतं आणि काही अंशी अल निनोचा प्रभाव सुद्धा कमी करतं. हे आपण सातत्याने सांगितलेले आहे. 2026 मध्ये आतापर्यंत मित्रांनो 5 वेळेस स्ट्रॉंग अल निनो आले आणि 4 वेळेस आले आणि त्या 4 वेळेसचा प्रभाव त्यांनी कमी केलेला आहे. 5व्यांदा 2026चा अल निनोचा प्रभाव कमी करावा आणि आपल्या भारत भूमीसह महाराष्ट्रात भरभरून पाऊस पडावा, एवढीच अपेक्षा आपण सर्वजण करू. या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा मला शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे, जे ज्ञात अज्ञात या सर्वांचे मी शतशः आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.